मंडळी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाचा विधिवत अभिषेक सोहळा पार पडला। या अद्भुतपूर्व सोहळ्यास अनेक सेलिब्रिटी अयोध्येत हजर होते, तर सर्व देशवासियांनी हा सोहळा आपल्या घरातूनच टीव्हीवर बघितला। पण आता सर्वच देशवासियांची अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे। 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात फक्त VIP लोकांनाच प्रवेश होता, मात्र आता मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे। त्यामुळे रामललाच्या दर्शनासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। पण आता सामान्य भाविकांना राम मंदिरात दर्शन कसे मिळणार? येथे आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल? असे अनेक प्रश्न आता सामान्य राम भक्तांना पडले आहेत। यातीलच काही प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर आता सामान्य भाविक राम मंदिराला कधी भेट देऊ शकाल? तर मंडळी 23 जानेवारीपासून अयोध्येतील राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे। त्यामुळे 23 जानेवारीपासून तुम्ही सर्व रामललाचे दर्शन घेऊ शकतात। पण सुरुवातीला काही दिवस प्रचंड गर्दी असेल, त्यामुळे तुम्हाला दर्शनासाठी जास्त वेळ मिळणार नाही। म्हणजेच तुम्हाला खूप घाईत दर्शन घ्यावे लागेल। पुढील काही दिवस दर्शनासाठी 1.5 लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे प्रत्येक भाविकाला रामललाचे दर्शन घेण्यासाठी फक्त 15 ते 20 सेकंदाचा वेळ मिळेल। तर आता राम मंदिरासाठी दर्शनाची वेळ काय असेल? तर मंडळी, श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या ऑफिशियल वेबसाईटनुसार दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे एकूण 9.5 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत। यात सकाळी 7 ते 11:30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 या वेळेतच सर्वांना रामललाचे दर्शन घेता येईल। तर आता यानंतर रामललाच्या आरतीची वेळ काय असेल? तर मंडळी, श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार रामललाची आरती दिवसातून 2दा केली जाईल। आरतीची वेळ ही सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 7:30 अशी असेल। सकाळच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करणे आवश्यक आहे, तर त्याच दिवशी संध्याकाळच्या आरतीसाठी बुकिंग सुद्धा करता येईल। पण आरतीला उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला पास घ्यावे लागेल। श्री राम जन्मभूमीच्या कॅम्प ऑफिसमधून आरती सुरू होण्याच्या अर्धा तास आधी हे पास तुम्हाला मिळेल। तसेच श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या वेबसाईटवरूनही तुम्हाला पास मिळवता येईल। आरतीसाठीचे हे पास मोफत दिले जातील। पण सध्या एक वेळेच्या आरतीसाठी फक्त 30 भाविकांनाच पास दिले जाणार आहेत। काही दिवसांनी ही संख्या अजून वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मंडळी, श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक आम्ही या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मंडळी, अजून एक असा प्रश्न जो अनेक भाविकांना पडलाय, तो म्हणजे राम मंदिर बांधणीचे काम कधी पूर्ण होणार? तर राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर यावर्षी म्हणजे 2024 मध्ये पूर्ण होईल। राम मंदिराचे हे संपूर्ण संकुल 70 एकर जमिनीवर बांधले जात आहे। यात मुख्य राम मंदिराशिवाय आणखी 6 मंदिरे बांधली जात आहेत। या संकुलात राम मंदिराशिवाय गणपती मंदिर, माता भगवती मंदिर, शिव मंदिर आणि हनुमान मंदिरे उभारले जात आहेत। यानंतर काही भाविकांना पडलेला प्रश्न ते म्हणजे हेलिकॉप्टर सेवा कधी सुरू होणार? तर मंडळी, अयोध्येत हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचे काम सुरू आहे। बहुतेक या महिन्यातच ही सेवा सुरू होऊ शकते। अयोध्येसाठी हेलिकॉप्टर सेवा गोरखपूर, वाराणसी, लखनौ, प्रयागराज, मथुरा आणि आग्रा या 6 शहरांमध्ये सुरू होईल। हेलिकॉप्टरमध्ये जास्तीत जास्त 5 भाविक बसू शकतील। तसेच हे हेलिकॉप्टर फक्त 400 किलो वजन लोड करू शकणार असल्याने यात भाविकांना जास्तीत जास्त 5 किलो सामान नेण्याची परवानगी असेल। या हेलिकॉप्टर सेवेसाठी भाडे किती असणार हे उत्तर प्रदेश सरकार निश्चित करेल। तसेच अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन हेलिकॉप्टर सेवेची वेळ निश्चित केली जाईल। तर मंडळी, अशा प्रकारे 23 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविक अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी येऊ शकता। पण सुरुवातीचे काही दिवस खूप गर्दी असल्याने भाविकांना रामललाच्या दर्शनासाठी फार कमी वेळ